पण हळूहळू त्यांच्या शिकवण्याची सवय झाली आणि तेच कठीण वाटणारे विषय खूप सोपे वाटू लागले. आज जाणवते की त्या घाईमागेही आमचं भविष्य घडवण्याचीच त्यांची धडपड होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी तर पोळे सरांनी आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली. नृत्याचा सराव करताना आम्हाला थकवा जाणवायचा, पण त्यांनी हार मानू दिली नाही. आणि गब्बर सिंगमधील बसंतीचा पोळे सरांनी केलेला अभिनय आणि सजना है मुझे सजना के लिए या गाण्यावर केलेली नक्कल आजही आठवलं की हसू आवरत नाही. इतकं हसत होतो की पोट दुखायचं. आणि तसेच दारुड्या नवरा तुफान वैको हे नाटक शिकताना आलेली मजा, ओ माता माय गरीब काय धरतो ते पाय, आता तू थोडी उगी मुगी राय, हे संवाद ऐकताना खूपच मजा यायची. शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं, आज आम्ही या शाळेला निरोप देत आहोत, पण इथल्या आठवणी, आमचे पोळे सर आणि त्या नाटकाच्या सरावातील दुसरे क्षण आम्ही कधीच विसरणार नाही. डोळ्यात पाणी आहे, पण मनात खूप साऱ्या गोड आठवणी आहेत. या शाळेने आम्हाला घडवलं, उभं केलं, त्यासाठी आम्ही सदैव ऋणी राहू. नवोदय विद्यालयात आमच्यातला किमान एक तरी विद्यार्थी निवडला गेला पाहिजे म्हणून पोळे सरांनी खूप मेहनत केली. नवोदय परीक्षेच्या वेळी त्यांनी आम्हाला स्वतःच्या घरी बोलून सराव घेतला. ही गोष्ट आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. फक्त अभ्यासाचंच नाही तर कागदापासून क्राफ्ट बनवणे, आकाशकंदील, राख्या तयार करणे अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकवल्या. शालेय निवडणूक पोळे सरांनी मोबाईलवर घेऊन आम्हाला एक नवीन अनुभव दिला. इंग्रजी विषयाचीही त्यांनी खूप छान तयारी करून घेतली. नंतर आमच्या शाळेत तिचं अभ्यासाला आले. आम्ही तर त्यांची वाट बघत सलग 3 दिवस रांगोळी काढली होती. सुरुवातीला आम्हाला त्यांची खूप भीती वाटायची, पण नंतर कळलं की त्यांनी किती प्रेमळ, मनमिळाऊ आणि विनोदी स्वभावाचे आहेत. त्यांनी आम्हाला खूप हसवलं आणि जीवनात उपयोगी पडतील अशा अनेक चांगल्या आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी सांगितल्या. खरंच आमच्या शाळेला एक उत्कृष्ट मुख्याध्यापक मिळाले, ते म्हणजे श्री चाफले सर. आज या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात आणि मन भरून येतं. शाळा सोडताना असं वाटतंय की आपण आपल्या कुटुंबालाच निरोप देत आहोत. शेवटी मी माझ्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक आभार मानते. तुमच्यामुळेच आम्ही घडलो, शिकत राहिलो आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. आम्हाला कधीच विसरू नका आणि आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. धन्यवाद. आता इयत्ता 5वीची विद्यार्थिनी पूजा दीपक इंगोले तिने आपली